नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। डी.वाटू युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे। विंटर सेमिस्टर 2024 रेग्युलर आणि सप्लिमेंटरी दोघांसाठी ही एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे। आता यामध्ये जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की वेबसाईटमध्ये किती प्रॉब्लेम आल्या होत्या, मागची वेबसाईट कशी आहे, आणि जे नवीन विद्यार्थी आहेत जे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला आहेत त्या विद्यार्थ्यांना एकही माहिती नसेल की कशा प्रकारे फॉर्म भरायचा, त्यानंतर फॉर्म फिलिंगमध्ये कोणत्या चुका केल्या नाही पाहिजेत। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे फॉर्म जे आहेत ते 27 तारखेपासून म्हणजेच 27 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत आणि 8 तारीख जी आहे ती तुमची लास्ट डेट आहे रेग्युलर फीसमध्ये एक्झाम फॉर्म फिल करण्याची। त्यासोबतच तुमची फॉर्म फीससुद्धा वाढणार आहे। काय आहे पूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत। सोबतच एक लाईव्ह फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी भरून दाखवणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ थोडा लांब होणार आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जसं करतो कुठल्याही लाईव्ह फॉर्म फिल करण्या अगोदर आपण त्याचे पहिले इन्फॉर्मेशन घेत असतो। तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांचे हे ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर जे आहे ते आलेले आहे। हे सर्क्युलर तुमचे 26 नोव्हेंबरला आलेले आहे। सोबतच मित्रांनो, हे सर्क्युलर कशाबद्दल आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सब्जेक्ट जो आहे तो एक्झाम फॉर्म फिलिंग विंटर सेमिस्टर 2024 रेग्युलर अँड सप्लिमेंटरी एक्झामिनेशन फॉर्म फिलिंगचा हा तुमचा सर्क्युलर आहे। आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते काल की स्टुडंट जे आहेत या ठिकाणी फक्त फार्मसीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर तसं नाही आहे। या ठिकाणी फार्मसी आणि बी.टेक दोघांसाठी फॉर्म फायलिंग स्टार्ट झालेली आहे। द स्टुडंट ऑफ बी.टेक ऑर फार्मसी सेमिस्टर 3, 5 आणि 7 मित्रांनो या ठिकाणी जे आहे सेमिस्टरसुद्धा लिहिलेले आहेत। आता या ठिकाणी रेग्युलर आणि सप्लिमेंटरी दोघांसाठी हा फॉर्म फिल स्टार्ट झालेला आहे। तर या ठिकाणी फक्त सप्लिमेंटरी सेमिस्टर दिलेले आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी कुठलीही काळजी करायची नाही आहे। तुमचे दोघांसाठीही हे फॉर्म जे आहेत ते फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहेत। रेग्युलर अँड सप्लिमेंटरी विंटर एक्झामिनेशन 2024 आणि त्याची लिंक जी आहे ती लिंक आपल्याला जी मागच्या सेमिस्टरला दिली होती http डी.वाटू ADM ऑनलाईन पोर्टल या लिंकवरच आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे। मित्रांनो, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे कशा प्रकारे आहे। नवीन विद्यार्थ्यांना थोडा प्रॉब्लेम होणार आहे, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी आणि जुने विद्यार्थ्यांनी दोघांनीही व्यवस्थित हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी फीस संबंधित अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, या ठिकाणी लेट फीस जी आहे ती तुम्हाला वाढणार आहे। रेग्युलर फॉर्म एक्झामिनेशन फीस जी आहे ती या ठिकाणी त्यांनी दिली आहे। एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग 27/11/2024 पासून तर 8/12/2024 पर्यंत जर का तुम्ही एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग केली तर तुम्हाला जी फीज आहे ती फीज लागणार आहे 1000 रुपये। ही फीस कोणासाठी आहे तर रेग्युलर सेमिस्टरला जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व सब्जेक्टची फीज ही 1000 रुपये राहणार आहे रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक गोष्ट या ठिकाणी आहे, एक्झामिनेशन फॉर्म फी आफ्टर पॅनल्टी। म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर का 8 तारखेनंतर फॉर्म फिल करत आहात, लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली पॅनल्टी लागणार आहे 9/12/2024 ते 10/12/2024। म्हणजे पॅनल्टी फीसुद्धा तुम्ही एकच दिवस जे आहे ते तुम्हाला वाढून भेटत आहे। तर त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, 8/12/2024च्या अगोदर तुमच्या फॉर्म फिलिंग जी आहे ती भरून झाली पाहिजे। या ठिकाणी तुमची पॅनल्टी फीस जी राहणार आहे ती 1000 + 2000 लेट फीस, म्हणजे टोटल तुमची 3000 रुपये जी आहे ती सर्व सेमिस्टरच्या सब्जेक्टसाठी असणार आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही फॉर्म जो आहे तो 8/12/2024 या तारखेच्या अगोदर फिल करून घ्यायचा आहे। सोबतच सप्लिमेंटरीची फॉर्म फिलिंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। फॉर सप्लिमेंटरी स्टुडंट 300 रुपीज पर सब्जेक्ट राहणार आहे आणि लेट फीस जी आहे तीसुद्धा असणार आहे। आपण आता सप्लिमेंटरीचं टाईम टेबल बघूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, हे आहे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाईम टेबल। या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झाम फॉर्मसुद्धा सेम प्रोसेस आहे आणि सेम तुम्ही जे आहे
ते 27/11 ते 8/12 यामध्ये जर का तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला 300 रुपीज पर सब्जेक्ट एवढी फीज लागेल। आणि त्यानंतर जर का तुम्ही 9 तारखेनंतर फॉर्म फिल करत आहात, 9 तारखेनंतर 10 तारखेमध्ये, तर तुम्हाला पॅनल्टी फीज म्हणजे लेट फीज लागेल आणि ती किती राहील तर 300 रुपये प्लस 500, म्हणजे एका सब्जेक्टला तुम्हाला पॅनल्टी फीज जी आहे, एका सब्जेक्टला पॅनल्टी फीज तुम्हाला 800 रुपीज लागू शकते। त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आपण आता लाईव्ह फॉर्म फिलिंगकडे जात आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलो आहे डी वाटू युनिव्हर्सिटी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। मित्रांनो ही वेबसाईट नवीन आहे, मागच्या सेमिस्टरला देखील या वेबसाईटवर आपण ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत। आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी मी तुम्हाला एक लाईव्ह फॉर्म फिल करून दाखवणार आहे एक्झाम फॉर्म फिलिंगचा। या ठिकाणी मी तुम्हाला रेग्युलर सेमिस्टरचा एक्झामिनेशन फॉर्म फिल करून दाखवणार आहे आणि सोबतच त्याचंसुद्धा पेमेंट तुम्हाला करून दाखवणार आहे। यापूर्वी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे, तर तुम्ही ती जी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती मागे प्रिव्हियस जे आहे ते करून पाहू शकतात। आता या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जे डायरेक्ट सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासाठीच हा फॉर्म फिलिंग नवीन असते, बाकी सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म ऑलरेडी फिल केलेला असेल। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम जे काही कॉलेजेसकडून PRN नंबर मिळालेले आहेत, फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सांगत आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी अगोदर या ठिकाणी PRN नंबर टाकून बघायचा आहे। पूर्ण PRN नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून गेट OTP यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर जर का तुम्हाला OTP आला तर तुमची प्रोसेस डायरेक्ट करायची आहे आणि जर का OTP नाही आला ते डायरेक्ट म्हणेल तुम्हाला इनव्हॅलिड PRN। असं जर का तुम्हाला म्हटलं तर या ठिकाणी इफ यू आर न्यू स्टुडंट प्लीज रजिस्टर्ड, जर आपण नवीन स्टुडंट आहात डी वाटू युनिव्हर्सिटीला तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे मी, जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतील। आता या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी। मित्रांनो या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत। कॅन्डिडेट हू विश टू अप्लाय ऑल सब्जेक्टला अप्लाय करू शकतात। त्यानंतर ॲप्लिकेशन फीस जी असणार आहे ती 1000 रुपये, जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं व्हिडिओमध्ये। तुमच्या फोटोग्राफ या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्याची साईज जी आहे ती 20 KB ते 50 KB या दरम्यान पाहिजे आहे। सोबतच तुम्हाला सिग्नेचर देखील या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि त्याची साईजसुद्धा 20 KB ते 50 KB या ठिकाणी जी आहे ती पाहिजे आहे। सोबतच फॉर एनी इश्यू रिगार्डिंग टू पेमेंट सेंड डी वाटू सपोर्ट, या ठिकाणी त्यांनी जे आहे ईमेल ID दिली आहे। या ठिकाणी तुमचा पेमेंट रिगार्डिंग इश्यू असेल, एखाद्या वेळेस पेमेंट अटकलं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। आता नवीन विद्यार्थ्यांचे समजा काही येत नसेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी PRN नंबर टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण PRN नंबर टाकून घेतला आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे। त्यानंतर या ठिकाणी सेंटर कोड आपला चूज करायचा आहे, जो काही आपला सेंटर कोड असेल तो सेंटर कोड तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे। लिस्टमध्ये तुम्हाला सेंटर कोड बघायला भेटतील, तर त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अचूक असा फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो करेक्शन विंडो आपल्याला या फॉर्मला सुद्धा बघायला भेटत नाहीये, तर महत्त्वाचा फॉर्म आहे, व्यवस्थितरित्या भरा, त्याशिवाय तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही। तर तुमचे हॉल तिकीट येणार नाही तर तुम्हाला एक्झामला या ठिकाणी बसू दिलं जाणार नाही। तर या आता मित्रांनो या ठिकाणी तुमच्या सर्वांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल। आता या ठिकाणाहून तुमची जी आहे सेम प्रोसेस जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांसाठी चालू होते। या ठिकाणी महत्त्वाची प्रोसेस जी आहे आता तुमची स्टार्ट होणार आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर PRN नंबर टाकून घ्यायचा आहे। तर PRN नंबर अचूक असा टाकायचा आहे। मित्रांनो करेक्शन विंडो या ठिकाणी सुद्धा दिलेली नाही आहे। आपण या ठिकाणी PRN नंबर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल नंतर या ठिकाणी ईमेल ID टाकायची आहे। मित्रांनो ईमेल ID मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, त्यावर तुम्हाला रिसिप्ट जी आहे किंवा OTP वगैरे जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला येत असतो। तर या ठिकाणी प्रत्येक गोष्टी तुम्हाला एकदम आरामात आणि व्यवस्थित फॉर्म जो आहे तो फिल करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर ईमेल ID टाकलेले आहे। या ठिकाणी गेट जो OTP आहे तो तुम्हाला ईमेलवर येणार आहे, त्यामुळे गेट OTP ईमेल या ठिकाणी क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी तुमच्या ईमेल आयडीला एक OTP गेलेला आहे, तो OTP तुम्हाला जसाच तसा या ठिकाणी एंटर करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला OTP जो आहे तो आलेला आहे, आपण या ठिकाणी फिल करून घेऊयात। आता मित्रांनो या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची सर्व इन्फॉर्मेशन दाखवली जाईल।
जी काही तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी भरलेली होती फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी, आणि त्यानंतर जे विद्यार्थी नवीन जुने असतील त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली हा सर्व फॉर्म जो आहे हा जसा दाखवला जाईल। आता या ठिकाणी तुमचा फोटो जो आहे फोटोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल मित्रांनो। तर फोटोसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि सिग्नेचर जी आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल। तर नवीन विद्यार्थ्यांना फोटो आणि सिग्नेचर नवीन अपलोड करावा लागेल आणि जे काही जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काहीही अपलोड करण्याची गरज नाही। त्या विद्यार्थ्यांनी फक्त हे डिटेल्स जी आहे तुमची ती एकदा चेक करायची आहे आणि प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। मित्रांनो सेट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वापस एकदा इन्फॉर्मेशन जी आहे ती बघायला भेटेल। तुमचा कोर्स कोड, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व व्यवस्थित पाहायचे आहे, तुमचे कॉलेज नेम वगैरे। आणि त्यानंतर या ठिकाणी आता महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे सब्जेक्ट सिलेक्ट करणे। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात रेग्युलर सेमिस्टरचा फॉर्म आपण फिल करत आहोत। रेग्युलर सेमिस्टरचे सब्जेक्ट जे आहेत ते या ठिकाणी बघायला भेटत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 सेमिस्टरचे या ठिकाणी सब्जेक्ट बघायला भेटत आहेत। आता या ठिकाणी जे रेग्युलर तुमचे सब्जेक्ट असतील रेग्युलर एक्झामिनेशनचे, तर त्या सब्जेक्टला या ठिकाणी सिलेक्ट करायची गरज नाही आहे। या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी सिलेक्टच्या ठिकाणी कर्सर घेऊन गेलो तर या ठिकाणी डायरेक्टली रेड ब्लॉक जो आहे तो बघायला भेटत आहे, म्हणजे हा ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे। या ठिकाणी आपल्याला काहीही छेडछाणी करायची नाही आहे। तर हे तुमचे रेग्युलर सिलेक्ट सब्जेक्ट जे आहेत ते आहेत। आणि त्यानंतर इलेक्टिव्ह सब्जेक्ट फार महत्त्वाचे आहेत। तुमच्या कॉलेजला जो काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट शिकवला जात आहे तोच इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचे आहे। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हा जो आमचा सब्जेक्ट आहे ब्रिज इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट इलेक्टिव्ह आहे, तर हा सब्जेक्ट मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहोत। सिलेक्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी राईट टिक आलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही तुमचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा, जे काही तुमच्या कॉलेजला सब्जेक्ट शिकवले जातात तेच आणि तेच सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत। त्याशिवाय तुम्हाला एक्झामचा तो पेपर देता येणार नाही। सो तुम्ही एकदा कॉलेजशी कन्सल्ट करू शकतात सब्जेक्टच्या बाबतीत आणि त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे। एकदा आपण सब्जेक्ट चेक करून घेऊयात, सर्व सब्जेक्ट व्यवस्थित आहेत का चेक करा आणि त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचे सेमिनार प्रोजेक्ट्स जे आहेत ते सर्वसुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहेत। मित्रांनो या ठिकाणी तुमचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट जे आहेत ते व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत। या ठिकाणी आता आपण सर्व प्रकारचे जे इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करणार आहात ते तुमचे कॉलेजमध्ये शिकवले जाणारे पाहिजे, नाहीतर मग तुम्ही वेगळा सिलेक्ट करणार तर त्या विषयाचा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागू शकतो। तर तुम्ही व्यवस्थित असा सब्जेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर आता हा इम्पॉर्टंट पार्ट आपला झालेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी रेग्युलर फीस जी आहे ती दाखवली जाईल 1000 रुपये। तर या ठिकाणी आपण आता फीज प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक करत आहोत। तर प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक करायचे आहे सिम्पली। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड टू पेमेंट, एकदाच तुमचे जे आहे ते या ठिकाणी कन्फर्मेशन होईल, त्यानंतर तुम्हाला एकही बघायला भेटणार नाही। तर त्यामुळे आत्ताच जे आहे ते तुम्ही सर्व सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट जे केलेले आहेत ते तुम्ही सिलेक्ट चेक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक करायचे आहे आणि ओके या बटनावर क्लिक करायचे आहे। मित्रांनो प्रोसीड टू पेमेंट आणि ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पेमेंट गेटवेची वेबसाईटवर रिडायरेक्ट होत आहात। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वपूर्ण असा पार्ट जो आहे तो पेमेंट प्रोसीडचा येत असतो। या ठिकाणी सर्व सब्जेक्टचे जे डिस्क्रिप्शन आहे ते आपल्याला दिलेले आहेत। जे काही आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट सिलेक्ट केले आहेत ते सर्व या ठिकाणी दिले आहेत। एक्सेप्ट या ठिकाणी आय एक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन करायचे आहे आणि जसं आपण DBAT युनिव्हर्सिटीला पेमेंट करतो त्याच पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचे आहे। या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या समोर लाईव्ह पेमेंट करून दाखवत आहे। तर या ठिकाणी प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचे आहे, येस करायचे आहे, कन्फर्मेशन। त्यानंतर आता तुमच्यासमोर पेमेंट गेटवेची वेबसाईट जी आहे त्यावर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जात आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। मित्रांनो या ठिकाणी जसं आपण पेमेंट रजिस्ट्रेशनच्या वेळेस केलेले आहे सेम प्रोसेसने पेमेंट आपल्याला करायची आहे। या ठिकाणी आपण UPI ID सिलेक्ट करायची आहे, तुमची UPI या ठिकाणी आपण टाकून घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो UPI ID आपण टाकून घेत आहोत। तर या ठिकाणी आपली UPI ID टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली व्हेरीफाय करायची आहे। तर व्हेरीफाय झालेली आहे, यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायची आहे।
मित्रांनो, प्रोसीड केल्यानंतर जसं आपण पेमेंट केलेलं आहे तुमच्या फोनपे ॲप ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक मेसेज आलेला असेल DYTU युनिव्हर्सिटीचा. तर DYTU युनिव्हर्सिटीला तुम्ही सिम्पली पेमेंट करायची आहे. तुमचे पेमेंट जसंही सक्सेसफुल होणार आहे तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली डन झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पेमेंट डन अशा प्रकारे ऑप्शन जो आहे तो बघायला भेटत आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ऑलरेडी पेड म्हणून आपल्याला ऑप्शन येत आहे. थोड्याच वेळात आपल्या Gmail ID ला जी आहे ती पेमेंटची रिसिप्ट पाठवली जाईल. त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी एक नोट बघू शकतात, हॉल तिकीट विल बी डाउनलोड आफ्टर युनिव्हर्सिटी अप्रुव्हल. युनिव्हर्सिटीने तुमचा फॉर्म एकदा अप्रूव्ह केला त्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते सुद्धा डाउनलोड होणार आहे. सेम प्रोसेस तुमची सप्लिमेंटरीची राहणार आहे. या ठिकाणी प्रोफाईल म्हणून सप्लिमेंटरी एक्झामचे या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे फर्स्ट सेमिस्टरपासून तर लास्ट सेमिस्टरपर्यंत या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनला सब्जेक्ट बघायला भेटत आहेत. तुम्ही जसे या ठिकाणी सिलेक्ट करणार तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सिलेक्ट केला तर 300 रुपये फी झालेली आहे. तुम्ही दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करणार तर 600 रुपये पर सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी 300 रुपीज आणि 600 रुपीज बघायला भेटत आहेत. या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट करून जसं आपण प्रोसीड पेमेंट केलं त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण लॉग इन केलेलं आहे आपल्या Gmailला आणि फॉर्म भरल्याच्या 15 ते 20 मिनिटानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी रिसिप्ट जी आहे ती आलेली आहे. या ठिकाणी आपण रिसिप्ट जी आहे ती डाउनलोड करून घेतलेली आहे. आता भरपूर विद्यार्थी मला म्हणतील की सर रिसिप्ट जी आहे ती येत नाही. तर बघा मित्रांनो, तुमची जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला 1 दिवसामध्ये कधीही भेटू शकते, 24 आवर्समध्ये. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ जो आहे तो कळाला असेल. अशाच प्रकारचे DYTU युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.